पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटची त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये. देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर. मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी, आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल. पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे. सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीवर काही निर्णय आहे का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे आपण पाहिलंच आहे. अजून ते पुढे काय म्हणाले हेही जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाच्या ऐवजी आम्ही त्यांना 2100 रुपये महिलांना देऊ असंही आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान दिलं होतं. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेत ते म्हणाले आहेत. बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू. आमचे आर्थिक स्तोत्र याच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू. ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी व्यवस्था करू. निकषाच्या बाहेर कोणी भेटला, तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचारही करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मी सुजाता, आपण पाहताय शासकीय योजना A to Z हे चॅनल्स पाहताय. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत माहिती घ्या. चला तर पुढे जाऊ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, याआधी शेतकरी सन्मान योजनेतही याप्रमाणेच सुरुवातीला जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये भरगच्च लाभार्थी आहेत तसेच या शेतकरी सन्मान योजनेतही असेच अमाप लाभार्थी होते. तेव्हाही त्यांच्या लक्षात आलं सरकारच्या की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. नंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही तरीही आम्हाला लाभ भेटतोय. मग त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. म्हणजे ज्या 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या वरती महिला आहेत अशाच लोकांचा विचार महिलांचा करण्यात येणार आहे. त्यांनाच या योजनेतून वगळलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि जे काय 4 व्हीलर्स ज्यांच्या घरी आहेत अशांनाही लाभ मिळणार नाही. फक्त जे निकषाच्या बाहेर आहेत म्हणजे योजनेच्या बाहेर बसतायत त्यांना घेणार नाही या योजनेत, असं स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निकषाच्या बाहेर असणाऱ्या अर्जाचा पुनर्विचार लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार असल्याचं नुकतंच सांगण्यात आलं आहे. राज्यातील 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्या सर्व महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता दिला गेला. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2100 रुपयाचा हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली सुरू केल्या जात आहेत असं सांगितलं जाते. आता मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगत 2100 रुपयेही देणार असल्याचंही सांगितलं आहे.
या योजनेत ज्या महिला निकषाबाहेर असतील त्यांचा पण पुनर्विचार सरकार करणार आहे असंही सांगितलं आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचाही या योजनेमध्ये विचार केला जाऊ शकतो. ज्यावेळी आर्थिक बजेट अर्थसहाय्य संकल्प ज्यावेळी समोर येणार आहे त्यानंतर या योजनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याही महिलांना वंचित राहावं लागणार नाही या योजनेत, तर घेतलं जाणार आहे. पण पूर्ण अगोदर गरजवंत महिलांना हा लाभ मिळवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर बेल आयकॉन दाबून व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा, जेणेकरून महत्त्वाच्या नवनवीन योजना नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण चला पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.